वर्ध्याच्या देवळीमध्ये नगर परिषद निवडणूक चांगलीच चुरशीची झाली आहे। माजी खासदार रामदास तडस यांच्या पत्नीला तिकीट दिल्यानं भाजपमध्ये अंतर्गत नाराजी सुरू झाली आहे। तडस यांची 40 वर्षांची सत्ता उलथवण्यासाठी काँग्रेस आणि अपक्ष उमेदवार जोर लावत आहेत। वर्ध्याच्या देवळी नगर परिषदेत भाजपमध्ये नाराजी नाट्य सुरू झालंय। देवळी नगर परिषदेवर गेली 40 वर्ष भाजपचे माजी खासदार रामदास तडस यांची सत्ता आहे। हे वर्चस्व कायम ठेवण्यासाठी भाजपनं रामदास तडस यांच्या पत्नी शोभा तडस यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली आहे। मात्र शोभा तडस यांना उमेदवारी मिळाल्यानं भाजपमधले कार्यकर्ते पदाधिकारी नाराज झालेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका म्हटलं जातं। मात्र नगराध्यक्ष पदाची उमेदवारी माजी खासदारांच्या पत्नीला दिल्यानं स्थानिक कार्यकर्ते नाराज झालेत। त्यामुळे निवडणूक जिंकण्यासोबतच कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्याचं मोठं आव्हान तडस यांच्या समोर असणार आहे। तसंच देवळीमध्ये तिरंगी लढत होणार आहे। भाजपकडून शोभा तडस यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर काँग्रेसकडून वैध यांना उमेदवारी दिली गेली आहे। तर किरण ठाकूर हे अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेत। रामदास तडस यांच्या पत्नी शोभा तडस आतापर्यंत 2 वेळा नगराध्यक्ष होत्या। त्यामुळे एका अनुभवी व्यक्तीला उमेदवारी दिल्याचं पक्षानं सांगितलंय। तसंच देवळी नगर परिषदेवर भाजपचाच झेंडा फडकणार असा विश्वास शोभा तडस यांनी व्यक्त केलाय। 2 वर्षाचा 2 लेझिमचा मला अनुभव आहे नगराध्यक्ष पदाचा। याही निवडणुकीमध्ये मला भरपूर यश मिळतील अशी अपेक्षा आहे। नगरसेवक आमचे 15-16 तरी येतील आणि तसंच जर असले एकजूट असले तर आमचे 20 नगरसेवक निवडून यायला मागे पाडणार नाही, कारण सगळ्यांचे कामं चांगले आहे। देवळीतील निवडणूक जात धर्म पंथ बघून नाही तर जनतेच्या मुद्द्यावर लढवली जाते। त्यामुळे जनता प्रस्थापितांना सत्तेतून पायउतार व्हायला लावेल असं अपक्ष उमेदवार किरण ठाकरे यांनी म्हटलंय। प्रस्थापितांचं राजकारण आहे आणि प्रस्थापित पक्ष प्रस्थापित नेत्यांच्या विरोधात हे सर्व जनसामान्य एकवटलेले आहे। या ठिकाणी धनशक्ती विरुद्ध ही जनशक्तीची निवडणूक आहे आणि आम्हाला विश्वास आहे की यावेळी ही जनता या प्रस्थापितांना सत्तेतून पाय उतार केल्याशिवाय राहणार नाही। देवळीतील रामदास तडस यांच्या 40 वर्षांपासूनच्या सत्तेला सुरुंग लावण्यासाठी विरोधी उमेदवारांकडून पूर्ण जोर लावला जातोय। त्यातच भाजपची अंतर्गत नाराजी। त्यामुळे रामदास तडस यांच्या समोर दुहेरी आव्हान आहे। मिलिंद आंडे, झी 24 तास, वर्धा।